निशा असं बोलल्यावर मी खूप दुखावलो गेलो होतो. निशा पण वहिनीसारखीच सर्वांना सांभाळून घेईल असा माझा भ्रम निशाने 8 दिवसातच मोडून काढला होता. लग्न सोमवारी झालं होतं. त्याच आठवड्यात शनिवारी मी मुंबईला जायला निघालो. निशाला बोललो, पुढच्या शनिवारी मी तुला घ्यायला येतो. मग रविवारच्या सकाळच्या गाडीने आपण मुंबईला जाऊ. निशा मी निघतोय बोलल्यावर जी रुसली होती ती मी निघेपर्यंत गपगपच होती. मी मुंबईला आलो. दादा बहिणीबरोबर जाऊन घरासाठी पडदे, किचनचं सामान, थोडासा जिन्नस असं सर्व घेऊन आलो. वहिनीने मला सर्व घर लावायला खूप छान मदत केली होती. वहिनी तर निशा, तिची जाव कमी आणि मैत्री जास्त असेल ह्या आभिर्वात होती. ती खूप खुश होती. भाऊजी निशाला हे घ्या ते घ्या अशी सारखी करत होती. निशा आल्यावर आपण हे करू ते करू असं तिचं सारखं वहिनींचं चालूच होतं. दादाची मुलं पण काका काकीला लवकर घेऊन ये, मग आम्ही इथे येऊ काकीबरोबर गप्पा मारायला अशी करत होती. दादाला 2 जुळी मुलं होती. 7 वर्षाची एक मुलगी एक मुलगा. ती पण म्हणत होती असं करू तसं करू. 8 दिवस बघता बघता संपले. मी निशाला आणायला गावी गेलो. निशा मला बघून खूप खुश झाली. मी आईला आणि छोट्या भावाला घेऊन थोड्या वेळाने सहज फेरफटका मारण्यासाठी शेतावर गेलो. तिथे आईला विचारलं, कशी राहिली निशा, बरी वागली ना? आई हो बोलून गप्प बसली. छोटा भाऊ पटकन मध्येच बोलला, दादा, निशा वहिनी. तेवढ्यात आई बोलली, काय निशा वहिनीच्या गप्पा सांगतोयस आता दादाला? तो दमून आलाय, त्याला घरी जाऊन आराम करू देत. मला वाटले ह्याला काय सांगायचे होते आणि आईने त्याला का गप्प केले. पण घरी गेलो आणि मी दुसऱ्या दिवशी निघायच्या गडबडीत तो विषय विसरून गेलो. आम्ही दोघं मुंबईला आलो. आमच्या स्वागतासाठी दादा वहिनी आमच्या घरी आले होते. त्यांनी आम्हाला ओवाळून घरात घेतलं. दादाची मुलं काकी आली काकी आली असं आनंदाने ओरडू लागली. निशाकडे धावू लागली. निशाने त्यांना प्रेमाने जवळ घेतलं नाही आणि ते मला समजलं. निशाच्या चेहऱ्यावर काय ही गडबड आहे घरात असा भाव दिसत होता. निशाच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. मी तिला विचारलं, रूम आवडली का तुला? तेव्हा मात्र ही हसली आणि हो म्हणाली, सुंदर आहे. मी वहिनीला आम्ही दोघं गावावरून येणार म्हणून जेवण करून ठेवायला सांगितलं होतं. तिने सर्व स्वयंपाक करून ठेवला होता. आम्ही फ्रेश होऊन जेवलो. वहिनीला मी थांब सांगत होतो पण निशा तिला काहीच थांबा असं बोलत नव्हती. बघून वहिनी बोलली, नको आम्ही जेवून जातो. तुम्ही पण प्रवासातून दमून आला आहात त्यामुळे तुम्ही जेवून आराम करा. हे वहिनी बोलल्यावर लगेच मी निशाच्या चेहऱ्याकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. निशाला घरात चाललेला दादांच्या मुलांचा गोंधळ आवडत नव्हता हे मला समजलं. संध्याकाळी 4 वाजता दादा वहिनी गेले. घरात आम्ही दोघेच उरलो. मी निशाला म्हटलं, आपण जरा 1 तास आराम करूया आणि संध्याकाळी परत चहा करू. मग आज इथे पहिला दिवस ना तुझा, तू मस्त देवाची बत्ती लाव, घरात धूप पण दाखवू छान. निशा आणि मी आराम करून 5:30ला उठलो. मी तिला म्हटलं, मस्त फक्कड चहा कर. ती हो बोलून आत गेली. मी तिच्या पाठोपाठ चहापत्ती, साखरेचे डबे कुठे ठेवलेत ते दाखवायला किचनमध्ये गेलो. निशाला मी म्हटलं, गप्प गप्प का आहेस? बोलत का नाहीस जास्त? त्यावर ती म्हणाली, दादा बहीण किती लांब राहतात इथून, त्यांची मुलं खूप मस्ती करतात ना? त्यावर मी म्हणालो, का ग काय झालं? मुलं ती मस्ती करणारच ना. दादा इथून 1 तासाच्या अंतरावर राहतो. ती बर म्हणाली. मी निशाला म्हटलं, आज रात्री तू जेवण करू नकोस, आपण बाहेर जाऊ. मी तुला मुंबई दाखवतो. इथलं आजूबाजूचं मार्केट दाखवतो म्हणजे तुला जाऊन भाजी किंवा दूध वगैरे आणता येईल. ठरल्याप्रमाणे मी तिला बाहेर घेऊन गेलो. तिला सर्व भाजी मार्केट जवळचे शॉप्स दाखवले. आणि मग बाहेर जाऊनच आलो. मी तिला म्हटलं, तू उद्या मी ऑफिसला गेल्यावर तुला अजून काही किचनचं सामान हवे असेल तर लिस्ट काढून ठेव म्हणजे आपण ते जाऊन आणू आणि मग तू मला परवापासून ऑफिसला टिफिन दे. ती हो म्हणाली. मुंबईला आल्यावर 6 दिवस होऊन पण निशा सकाळी लवकर उठत नसे. ती म्हणायची, मला इथे रात्री लवकर झोप लागत नाही त्यामुळे सकाळी उठायला उशीर होतोय. त्यामुळे सकाळी टिफिन बनवू शकत नाही. मी सुरुवातीला चालेल असं बोलून ऑफिसला निघून जात होतो. पण नंतर माझे ऑफिसचे सहकारी चिडवू लागले. अरे आज पण डबा नाही. अरे बायको आली ना तुझी मुंबईला. असं 1-2दा घडल्यावर मी निशाला घरी गेल्यावर ओरडून बोललो, उद्यापासून मला टिफिन हवा आहे. तू दुपारी एकटीच असते ना तेव्हा तुझी झोप पूर्ण करून घेत जा. निशा घरात जास्त जेवण करायला बघत नसे.
रोज एखादी खिचडी किंवा कढी भात किंवा नुसतं डाळ भात त्याबरोबर लोणचं असं साधंसं रोज जेवणात असे. मी तिला विचारलं की ओरडून बोलायची. मी नवीन आहे, हळूहळू करेन. मला खरं तर डाळ भात, भाजी चपाती असं जेवण रात्रीच्या जेवणात लागत असे. कारण रात्री दिवसभराचं दमून ऑफिसमधून आल्यावर व्यवस्थित जेवण असावे असं मला वाटत असे. पण मी सुरुवातीला निशाने केलेलं जेवण बघून निराश होऊन ही उगाचच नवीन संसारात वाद नको म्हणून काही बोलत नसे. आणि मी इथे सुरुवातीला चुकलो. मला वाटलं होतं की गावाकडची मुलगी आहे, जेवणात हुशार असेल. पण त्या अपेक्षांचा भंग झाला होता. निशा पक्की आळशी होती कामात. तिला दिवसभर टीव्ही बघणे, मासिक वाचणे ह्यांची जास्त आवड होती. घरात काय आहे, काय संपत आलंय ह्याच्याकडे तिचं लक्ष नसे. आणि मी लग्नाआधी दादा बहिणीकडे राहत असल्याने दादा बहिणीचा संसार बघितला होता. तिला घरच्यांची आवड जपून वेगवेगळे पदार्थ करणे, ते आवडीने खाऊ घालणं ह्याची आवड होती. वहिनी माझ्यासाठी सर्व जेवण करत असे तेव्हा. पण निशाला मी एखादा पदार्थ कर म्हटल्यावर चिडत असे.